पुणे सोलापूर महामार्गावरील थेऊर फाट्यावर मागील 15 दिवसापासून एक रोड रोलर व एक पोकलेन मशीन रस्त्याच्या बाजूला उभी असल्यामुळे सतत वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका निर्माण झालाय। गुरुवारी 22 मे रोजी याच ठिकाणी एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन तो गंभीर जखमी झाला। त्यामुळे आता स्थानिकांकडून पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जातोय। दुचाकीस्वाराला रोड रोलर अंधारात दिसला नसल्याने त्याने थेट जाऊन रोड रोलरला धडक दिल्याने हा अपघात झाला। या अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून वाहनाचेही मोठे नुकसान झाले। विशेष म्हणजे संबंधित रोड रोलर आणि पोकलेन मागील 15 दिवसापासून रस्त्याच्या कडेला उभी असून त्यांच्या मागे कोणतीही सुरक्षा चिन्हे, झेंडे किंवा रिफ्लेक्टर लावण्यात आलेले नाहीत। अपघातानंतरही वाहतूक शाखेकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी आहे। पोलीस प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहते का असा सवाल परिसरातून आता नागरिक उपस्थित करत आहेत। काही नागरिकांनी संबंधित वाहन चालक व मालकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही। दरम्यान सोलापूरकडून येणारी जड वाहने थेऊर फाटा वाघोली नगर रस्त्याला वळवली जात आहेत, मात्र या ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांमुळे अडथळे निर्माण होत असून थेऊर गावातून येणाऱ्या वाहनांना इतर वाहने दिसत नसल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। वाहतूक विभाग आणि महामार्ग प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून ही वाहने हटवावीत, अन्यथा यामुळे होणाऱ्या अपघातांची जबाबदारी ही प्रशासनावरच राहील अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे।